मी अनिल दुबळे, दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सगळं स्वागत आहे. चंदगड नगरपंचायतसाठी एकूण 17 प्रभागमध्ये आज निर्धारित वेळेत 84.4% मतदान झालं. चंदगड नगर परिषदच्या या चुरशीच्या निवडणुकीत प्रामुख्याने नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीचं वातावरण निर्माण झाल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मतदानाच्या आदल्या रात्री झालेल्या बाचाबाची वगळता शहरात वातावरण चुरशीत राहिलं वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. एकूण 17 प्रभागपैकी एकूण 4 प्रभाग आणि 8 मध्ये मतांची टक्केवारी अनुक्रमे इतर प्रभागाच्या तुलनेत कमी राहिली. या दोन्ही प्रभागात 77.84 व 72.58 अशी व इतर सर्व प्रभागात 80च्या पुढे टक्केवारी राहिली. तर झालेल्या शेवटी वेळेत एकूण 17 प्रभागामध्ये 84.4% मतदान झालं. प्रभागवार झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे: प्रभाग क्रमांक 1 85.36, प्रभाग क्रमांक 2 81.9, प्रभाग क्रमांक 3 85.14, प्रभाग क्रमांक 4 77.84, प्रभाग क्रमांक 5 85.42, प्रभाग क्रमांक 6 85.26, प्रभाग क्रमांक 7 82.51, प्रभाग क्रमांक 8 72.58, प्रभाग क्रमांक 9 86.52, प्रभाग क्रमांक 10 85.93, प्रभाग क्रमांक 11 80.27, प्रभाग क्रमांक 12 85.66, प्रभाग क्रमांक 13 89.27, प्रभाग क्रमांक 14 87.29, प्रभाग क्रमांक 15 82.23, प्रभाग क्रमांक 16 86.73, प्रभाग क्रमांक 17 87.86. एकूण मतदार 8,315. झालेले मतदान 6,991. असे प्रभागन्याय मतदान झालं. मतमोजणीची तारीख बदल झाल्याने आता मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. गडिंग्लज येथे अत्यंत चुरशीनं झालेल्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 65% मतदान झाल्याचा अंदाज आहे. सकाळी संत गतीने मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी 3:30 वाजता मतदानास वेग आला. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. सकाळी 9:30 वाजता 11%, 11:30 वाजता 27%, तर 1:30 वाजता 45%, तर 3:30 वाजता 7% मतदान झाल्याचं सांगण्यात आलं. 35 केंद्रावर मतदान झालं. 21 जागेसाठी व थेट नगराध्यक्ष ही निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध महायुतीच्या जनता दल, जनस्वराज्य, शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पार्टी यांच्यात काट्याची लढत होणार आहे. यापूर्वी जनता दलाची या पालिकेची सत्ता होती. आता जनता दलाने भारतीय जनता पार्टी, जनस्वराज्य व शिंदे शिवसेना गटाशी गटसंबंध करून ही निवडणूक दिवंगत माजी आमदार श्रीपतरावजी शिंदे यांच्या सुकन्या स्वाती कोरे या मतदार राजाकडे मताची याचना केली आहे. निवडणूक निकाल 21 डिसेंबरला असून यावेळीच उमेदवारांचे भवितव्य मशीनद्वारे सील बंद झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ऋषिकेश शेळके हे आहेत. गडिंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान होत आहे. स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये गडिंग्लजमध्ये बोगस मतदान होत आहे अशी चुकीची बातमी प्रसारित करण्यात आली आहे. ही बातमी चुकीची आहे. त्या अनुषंगाने मी निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके तथा तहसीलदार गडिंग्लज खुलासा करत आहे की सकाळ सत्रामध्ये एक मतदार मतदानाला आल्यानंतर त्याच्याकडे केवळ झेरॉक्स प्रत आधार कार्डची होती, ओरिजिनल पुरावा नव्हता. तसेच प्रतिनिधींनी हरकत घेतल्यानंतर केंद्राध्यक्षांनी देखील कसून चौकशी केली. कोणताही ओरिजिनल पुरावा नसल्यामुळे तो तोताया मतदार असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. त्याला मतदान करू दिलेलं नाही. त्यामुळे ही जी बातमी प्रसारित झाली ही चुकीची आहे. बोगस मतदान झालेलं नाही. सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू आहे. नियमानुसार मतदान सुरू आहे. त्यामुळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. त्या अनुषंगाने मी खुलासा करत आहे. धन्यवाद. कागल नगरपालिका निवडणूक मतदान किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडलं. कागल नगरपालिका निवडणुकीचं मतदान मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. सुमारे 33 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. एकूण 28,753 मतदानापैकी 23,233 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. त्यापैकी पुरुष 11,615, महिला 11,617 व तृतीयपंथी 1 असं मतदान झालं.
सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांनी गर्दी करत रांगा लावल्या. काही मतदान केंद्रावर वादावादी, बाचाबाची व धक्काबुक्कीचे प्रकार वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत 80.80% मतदान झालं. मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या 2 तासात 13.72% मतदान पार पडलं. त्यानंतर पुढील 2 तासात 11:30 वाजण्याच्या सुमारास 31% मतदान झालं होतं. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास 50.28% मतदान झालं होतं. प्रभाग क्रमांक 1, 2, 3 व 5 या केंद्रावर मतदारांनी मोठ्या संख्येने एकत्र येत मतदान केलं. म. गोपाळकृष्ण गोखले शाळेत प्रभाग क्रमांक 10चं मतदान सुरू होतं. केंद्र क्रमांक 2 मध्ये काही उमेदवारांच्या नावापुढे शाईचे ठसे उमटविल्याची तक्रार मतदान केंद्राध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना बोलावून घेऊन शाईचे ठसे पुसून टाकण्यात आले. त्यामुळे मतदान प्रक्रिया पुढे सुरळीत चालू ठेवण्यात आली. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये संत रोहिदास येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये मतदारांची गर्दी होती. बहुतांश ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. महिला मजुरांनी सकाळी लवकर मतदान करून त्या शेतमजूर कामासाठी निघून गेल्या. प्रभाग क्रमांक 3 व 4 येथे 100 मीटर आत थांबण्याच्या कारणावरून बाचाबाची सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक उभा राहिल्याचा राग मनात धरून उमेदवारांच्या एका प्रतिनिधीनं कार्यकर्त्यास कानशिलात लगावली. त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. इतर कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झालं व मतदान प्रक्रिया सुरळीत चालू झाली. शहरातील इतर केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.